नगर परिषदेत सर्वसाधारण सभा संपन्न, 1 ते 25 विषयांना मंजुरी। नवापूर नगर परिषदेत आज दिनांक 22 मे रोजी सकाळी 11 वाजता नवापूर नगर परिषद कार्यालयातील एकलव्य सभागृह येथे सर्वसाधारण सभा पत्रकारांच्या उपस्थितीत शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाली। या सभेला नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक आणि विविध समित्यांचे सभापती प्रामुख्याने उपस्थित होते। नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी नगर परिषद प्रशासनाकडून विविध विभागातील कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला। त्यानंतर नगर परिषद क्षेत्रातील विकास कामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न, प्रशासकीय बाबी तसेच विविध प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सभेदरम्यान नगर परिषद क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशज्ञ व्यवस्था, सार्वजनिक सुविधा तसेच विविध विकास आराखड्यांवर सदस्यांनी आपली मते मांडली। सभेमध्ये विषय क्रमांक 1 पासून ते 25 पर्यंतच्या सर्व विषयांवरील ठरावांना मंजुरी देण्यात आली। नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील विकास कामांना गती देणे तसेच प्रलंबित प्रशासकीय कामे तातडीने मार्गी लावणे या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी सभेदरम्यान नगर परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले। उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनीही नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली। सभेचे संपूर्ण कामकाज शांततेत, शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडले। पत्रकारांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमुळे नगर परिषद कामकाजातील पारदर्शकता अधोरेखित झाल्याची भावना अनेक सदस्यांनी व्यक्त केली। नमस्कार। आज नवापूर नगरपालिका या नगरपालिकेची मासिक सर्वसाधारण सभा 11 वाजता वीर एकलव्य सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती। त्यात 1 ते 25 हे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले। या सभेसाठी आपल्या नवापूर शहरातील सर्व दैनिक वृत्तपत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया व इतर जे चॅनलचे प्रतिनिधी होते यांना सर्वांना बोलवण्यात आले होते व त्या सभेमध्ये जे जे विषय चर्चेले गेले आणि जे विषय मंजूर करण्यात आले ते सर्वांसमोर शासकीय चित्र ध्वनिफीत तयार करण्यात आली व त्यामध्ये सर्व विषय हे घेण्यात आले। आजची ही सभा सर्वांच्या मताने एक मताने एक दिलाने सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले व नवापूर शहरासाठी नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते आदरणीय भाऊसाहेब यांनी जे जे आश्वासन दिले होते ते आश्वासनाप्रमाणे 1 ते 25 या विषयामध्ये शहरामधील बरेचसे विषय हे विकास कामांचे घेण्यात आलेले आणि ते लवकरच विकास कामं त्याचे टेंडर TS करून शासकीय मंजुरी घेऊन महाराष्ट्र शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मग तो जिल्हा नियोजन विकास विभाग असो किंवा अर्थ विभागाकडून असो, आदिवासी विकास विभागाकडून असो, ज्या त्या विभागामार्फत जास्तीत जास्त निधी आणून शहराचा कायापालट करण्यासाठी हा आमचा व आमच्या नेत्यांचा प्रयत्न आहे आणि तो लवकरच दिसून येत आहे। मागच्या आठवड्यातही आम्ही बरीचशी रस्त्यांची भूमिपूजन केली आहे, अजून बरीचशी भूमिपूजन बाकी आहेत, ती लवकरच आम्ही चालू करणार आहोत। नवापूर शहरामध्ये नमो उद्यान, स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या नावाने नमो उद्यान हे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही लवकरच त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहोत आणि नवापूर शहराच्या सुंदर व आकर्षण भरभराटीसाठी त्या नमो उद्यानचा भर पडणार आहे, जेणेकरून नवापूर शहरामध्ये हे उद्यान, गार्डन, बगीचा नाही आहेत तर नवापूर शहरामध्ये आम्ही निवडणुकांमध्ये ज्या आश्वासन दिले होते त्याचे एक पूर्तता करण्याचे काम चालू केलेले, त्याचं फळ व त्याचे लवकरच कामानुसार व कामारूपी हे तुम्हाला दिसणार आहे आणि ते आम्ही प्रत्यक्षात साक्षात घडवून आणतो आहे आणि त्याचं तुम्हाला एवढ्या 1-2 महिन्यामध्ये त्याचा नक्कीच कायापालट, शहराचा विकास कायापालट केलेला दिसेल। एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।